1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. नवगर संघ 12वा खेळाडू प्लीज आमच्यापर्यंत येऊ द्या. नवगर संघ लवकर आलेले आहे. धन्यवाद आलेले आहेत. तर पंच आमच्यामध्ये खेळाला सुरुवात गोलंदाज संतोष गोलंदाज माकवर अक्षय आणि जतीन अशी सलामी जोडी आपण बघतोय. संतोष पहिला चेंडू घेऊन या ठिकाणी चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झेल होईल की नाही पाहूया. आणि झेल पहिला हादरा बसतोय या ठिकाणी जतीनच्या माध्यमातून नवगर संघाला विकेट. तेजस यांच्या माध्यमातून सुरेख झेल आणि आपल्या संघाला पहिला गाडी बाद करण्यास मिळाले. संतोषला गोल्डन विकेट गोल्डन डक विकेट आपण म्हणू शकतो. या ठिकाणी जतीन एकही धाव न करता डगआउट मध्ये परततोय. तर आता मात्र संतोष चांगली गोलंदाजी. सचिन वन डाऊनच्या स्वरूपात सचिन या ठिकाणी पाहतोय. चिडिया या नावाने प्रसिद्ध असलेले सचिन आता मात्र वन डाऊनच्या स्वरूपात आपण पाहतोय. तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी आपण पाये संघाची. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय तो म्हणजे पाये संघाने. तर संतोष पुन्हा सज्ज गोलंदाजी माकवार. हो यावेळी स्वेअर मारा पंच आमच्या वाजली काही शंका नाही. अवांतर हिशोबाने एक धाव. अक्षय सुद्धा आहे ते आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडला. नक्कीच चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय. संतोष पुढे चेंडू घेऊन यावेळी चेंडू पुल केलाय पाहूया. पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल हा येतोय आगीचषक षटकार डीजे. हॅलो पुढे चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी सुद्धा वाईट सोडला या ठिकाणी पण निर्धावाची समाप्ती. 6 धावा धावा 3 चेंडू 7 धावा माफ करा. एक वाईटच्या रूपाने एक धावा. आमचे गोल्डन फिंगर या ठिकाणी विशालजी तीक्ष्ण नजर जसं म्हणतो ना बाचकी नजर तशी त्यांची तीक्ष्ण नजर आहे. पुढचा बॉल संतोष यावेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये पाहूया. बॅक टू द बॉलर. या ठिकाणी कुठलीच चूक होणार नाही. विकेटचं पतन विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. या पुढील सामने दुसऱ्या हाफला सुरुवात होणार आहे. नायगाव संघ तयार राहायचा आहे. तसेच खार्डी संघ यानंतर होणारा सामना अष्टविनायक नायगाव वर्सेस खार्डी संघ तयार राहायचा दोन्ही संघांनी. यानंतर तुमचा सामना असेल. आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. या सामन्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे.
चला वेळ वाया घालवायचा नाहीये तुम्हाला. 20 मिनिटं असतील 4 षटकांसाठी. पंच तुम्हाला त्या ठिकाणी दाखीत करतीलच. तर निकेश नवीन फलंदाज आपण बघतोय फलंदाजीसाठी. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू चेंडू पाण्याचा थोडासा आत वळला होता. निर्धाव चेंडू समाप्ती आतापर्यंत. संतोष मात्र सुरेख गोलंदाजी. जरी षटकार आला होता त्याच्या ओव्हरमध्ये त्यानंतर कमबॅक केलं. 2 गडी बाद करण्यास यश मिळालं आहे ते म्हणजे संतोषाला. शेवटचा चेंडू या षटकातील आपण बघतोय. संतोष गोलंदाजी मार्को सज्जा. यावेळी चेंडू पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल आगरी षटकार डीजे. गोलंदाजी मार्कून नंबर 2 षटक घेऊन अभिजित रेल्वे एंड करून आपण बघतोय. तर अक्षय प्रथमच स्ट्राईक घेणार आहेत. पूर्ण षटक त्यांनी नॉन स्ट्राईक एंडवरून पाहिलंय. त्यांनी निहाळलंय. 2 गडी सुद्धा गमावलेत. अक्षय नक्कीच जो जितू पॅकर नवगड संघातून खेळत असताना आपण पाहतो नेहमीच त्यांना. आज त्यांचा घरचा संघ आलाय नवगड संघ. चला वेळ वाया जाणं यांच्याकडे लक्ष द्या. आतापर्यंत 6 मिनिटाचा वेळ तुम्ही पहिल्या षटकासाठी खर्च केलाय. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. लक्षात असू द्या. पुढचा चेंडू. यावेळी चेंडू खेळून काढलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलेपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण. एका धावे समाधान. एका धावेची धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या धावसंख्येवर. अक्षयला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाली होती. त्याचं 1 धाव आणण्याची सुरुवात केली. धावसंख्या 14 धावा. अभिजित आपण बघतोय. गोलंदाज मार्को सज्जा. अभिजित पुन्हा एकदा. यावेळी जोरदार प्रहार. चेंडू बघूया हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. तेजस कुठलीच चूक करणार नाही आणि या ठिकाणी विकेटचं पतन. विकेट. या ठिकाणी खेळाडूंची ऊर्जा वाढवण्यासाठी बक्षीस लावल्यात. चौकाराची हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक 1000 रुपये. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार लगातार 2 षटकार ठोकले तर प्रेमनाथजी यादव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलं आहे. ही ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी आमचे पाहुणे VIP डायसवर करतात. वेलकम पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं या दुपारच्या सत्रात आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 14 धावा. गडी मात्र बाजूला आतापर्यंत नवगड संघाचे 3. धावसंख्या 14. अजूनही अक्षय हा क्रीजवर उपलब्ध आहे. आपण बघतो त्याच्या बॅटमधून चांगले फटके. हा सुद्धा चांगला फटका सजवला होता. आपण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तेजस कुठलीच चूक केली नाही. आतापर्यंत तेजसाने जवळजवळ 2 झेल घेतलेत. 2 चांगले झेल म्हणावे लागतील. पुढचा बॉल. यावेळी शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील होतंय या ठिकाणी काय तर नक्कीच फलंदाज पहिलाच वॉकआउट केला होता आणि विकेटचं पतन. पुन्हा एकदा विकेट गिरता हुआ मधुर संगीताचा हुआ.
हो सुरेख चेंडू या वेळेत सुरेख समाप्त मैदानात दुसऱ्या जाऊया एक छोटीसा डीजे ब्रेक करूया आणि परत येऊया मैदानात डीजे लावून घ्या. आतापर्यंत 12 मिनिटं झालेले आहेत या ठिकाणी तुमच्याकडे 8 मिनिटं बाकी आहेत 2 षटकांसाठी उशीर होणार नाही याकडे लक्ष द्या आणि आमच्या स्पर्धेचे कठोर नियम आतापर्यंत आहेत. पुन्हा एकदा नवीन आला गोलंदाज बघतो संतोष ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं तोच संतोष आता वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी तिसरं षटक असेल आणि चांगली गोलंदाजी जरी 2 षटकं आली तरी पण 2 गडी बाद मात्र केले होते संतोषाने. संतोष पुन्हा सज्जा मार्कवर आपण बघतोय आता मात्र बऱ्याच वेळानंतर अक्षय याला स्ट्राईक मिळते आणि अक्षयाला थोडीशी करामात करावी लागेल आपल्या संघासाठी. जर मजबूत धावा ठोकायच्या असतील तर अक्षयाची बॅट चालणं गरजेचं आहे आणि ते काम अक्षयाला करावं लागेल. या ठिकाणी तिसरे षटक मार्गस्थ असताना आपण बघतो संतोष गोंधळी मार्कवर सज्ज झालाय राईट ओव्हर द विकेट पॅव्हलियन एंड करून संतोष पहिले चेंडू घेऊन अक्षय साडी राईट ओव्हर द विकेटचा मारा अक्षय सुरेख चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीने चेंडू हाताळला होता निर्धाव चेंडू समाप्ती. संतोष आतापर्यंत चांगली कामगिरी केलंय. पहिल्या षटकात जरी 2 षटकार लागले तरी सुद्धा 2 गडी सुद्धा बाद केलेत महत्वाचे गडी त्यांनी बाद केले होते. संतोष पुढे चेंडू घेऊन यावेळी चेंडू पुल करण्याचा प्रयत्न चेंडू टोला लागतो एकदा मिळाली क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली 2 धावा 2 धावांची धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली 18 रन्स ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर आपण बघतोय तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले संतोषांनी अक्षय आतापर्यंत 4 या धावेवर खेळतोय. संतोष पुढे चेंडू घेऊन यावेळी जोरदार प्रहार चेंडू आर पार सीमा पार हा आलाय आगरीच्या षटकार डीजे बऱ्याच वेळानंतर या षटकांची धावसंख्या वाढली जाऊन बोलली 24 रन्स ऑन द बोर्ड 24 धावा. या ठिकाणी आमचे गुणलेखक मित्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवताना विशालजी भोईर एक जुनी जाणते क्रिकेटर एक रन मशीन विशालजी भोईर यावेळी चेंडू खोडून काढला चेंडू ट्रॅव्हल होतो म्हणजे विधान क्षेत्रामध्ये एकदा मिळेल एक धावेचा कन्वर्ट दुसऱ्या धावामध्ये सुद्धा केलं तर 2 धावा पूर्ण 2 धावेची धावसंख्या वाढली जाऊन बदली 26 धावा. आणि विशालजी भोईर यांची जर आपण माहिती दिली तुमच्यापर्यंत पोहोचवली तर जवळजवळ रन मशीन का होते कारण की ओपनिंगला यायचे जवळजवळ त्यांच्या या पंचवर्षीत 9000 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. ही माहिती आम्हाला आधी आलेली आहे. यावेळी इनसाइड आउट चेंडू बॅटची काळजी या ठिकाणी थर्डमॅन मध्ये जातोय एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल की नाही पाहूया. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय आणि या ठिकाणी एक सॅक्रिफाईस केले ते विकेटचं बर्तन विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. चांगलं वादन या ठिकाणी आपण पाहतोय डीजे युवराज यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं तसंच आपण बघतोय पूर्ण जेटीसी लाईव्ह ची टीम या ठिकाणी सज्ज आहे. दीपक पांडुरंगजी पाटील यांच्या माध्यमातून ही प्रोसेस झालेली जेटीसी लाईव्ह आपण बघतोय. उदय पाटील बऱ्याच वेळानंतर नक्कीच यंगस्टरला
थोडासा चान्स दिला होता या ठिकाणी आणि बऱ्याच वेळानंतर नेहमी आपल्या संघातून ओपनिंगला येतात, मात्र आज यंगस्टरला चान्स दिला त्यांनी. नंबर 7 वर आलेत आणि लेजंड संदेश पाटील यांचे बंधू. पुढचा बॉल या ठिकाणी संतोष, यावेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी अक्षय याला परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेटचं पतन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. या ठिकाणी रजा घेताना त्यांना पुढच्या मीटिंग साठी जायचं आहे, त्या कारणाने ते या ठिकाणी रजा घेतात. धन्यवाद सर्वांचा, आप आए बाहर आई. थँक्यू ऑल ऑफ यू. चला टाइम माकडे लक्ष द्या. 16 मिनिटं झाले आतापर्यंत. नवीन याला गोंधळ पाहूया, कोण गोंधळ दाखवेल. तर उदय आणि आता बघतोय नवीन आलेला फलंदाज कोण. वरुण तो आला खालून. तर नवीन आलेला फलंदाज बघतो वरुण या ठिकाणी. तर गोलंदाजी मार्क रोहन या ठिकाणी बघतोय. तर रोहन यावेळी स्वेअर मारा, नक्कीच आमच्या जवळतील. वाईटचा इशारा, वाईट धाव वाढले, 28 वर पोहोचलाय. आतापर्यंत पहिला आपण जवळजवळ चांगली गोल झाली ती म्हणजे संतोष यांनी 24 धावा देत 3 गडी बाद केलेत, महत्वाचे गडी संतोषाने. यावेळी मात्र रोहन गोलंदाजी मार्क सज्ज. यावेळी लोअर फुले चेंडूला कट केला, चेंडू ट्रॅव्हल पॉईंट शेतामध्ये एकच धाव मिळेल. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एका धावेवर समाधान, एका धावेची संख्या वाढली, जाऊन पोहोचली 29 धावा धापळकर लागले जातात. आतापर्यंत आपण पाहिलं तर आगरी चषक, आगरी दणका आपण बघतोय या ठिकाणी आणि आगरी रत्न या ठिकाणी आपल्याकडे आहेत. बरेचसे या परिसरातील आगरी रत्न आपण प्रमोट केलेत. रोहन पुढे चेंडू घेऊन यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव. संख्या स्थिर ती म्हणजे 29 धावा. पुढचे चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आतापर्यंत रोहन याने 2 चेंडू हाताळलेत, 1 धाव दिले. तिसरा चेंडू घेऊन रोहन गोलंदाजी मार्क सज्ज. यावेळी चेंडू पहिला हारलाय. काऊ कॉर्नर चेंडू ट्रॅव्हल झालाय, एकच धाव, एका धावेवर समाधान, एका धावेची संख्या वाढली, जाऊन बदली 30 धावा. तर उदय जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाही. उदय यांच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच त्याने सातत्याने बॅटिंग केलाय. या ठिकाणी आपण बघतोय उदय पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळी चेंडू कट लागतोय चेंडूला आणि कुठल्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाही, निर्धाव चेंडू. आतापर्यंत रोहन यांनी रोखून ठेवलंय ते म्हणजे उदय आणि वरुण याला. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात 4 चेंडू मध्ये. जरी विकेट नाही मिळाला तरी 3 धावा दिले, माफ करा, एक वाईटच्या रूपाने अवांतर धाव आली ती. चेंडू टाकून दिले 4. हो सुरेख चेंडू आतमध्ये वळला होता. या ठिकाणी उदयाला सन्मान द्यायला भाग पडलाय ते म्हणजे रोहन यांनी. अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर 30 धावेवर. रोहन शेवट चेंडू घेऊन पॅव्हलियन एंड करून रोखून ठेवण्याचं काम केलंय रोहन यांनी. यावेळी सोडण्याचा आखोटा चेंडू ट्रेलला कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल आहे. या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्राच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हा आलाय चौकार. बराच वेळानंतर या ठिकाणी कलाटणी मिळते म्हणजे स्कोर बोर्डला.
धावसंख्या 34 धावा दाखल करायला लागले. चला नायगाव संघ या लगेच आमच्यापर्यंत. त्यानंतर खार्डी संघ, दोन्ही संघांनी यायचं आहे. तर शेवटचे षटक स्लॉग ओव्हर षटक कोण घेऊन येईल तर तो म्हणजे नवनाथ. जरा वेळ जाऊ नका, तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. नवनाथ आलाय कोणती मागवास. शेवटचे षटक स्लॉग ओव्हर षटक आणि बघतोय वरुण आणि उदय ही जोडी आपण मैदानात पाहतोय. धावसंख्या 34 धावा आतापर्यंत धावफलकावर लावले जातात. नवनाथ स्लॉग ओव्हर षटक. बघूया वरुण कशा प्रकारे सामोरे होतील नवनाथ याला. जोरदार फटका खाण्याचा प्रयत्न चेंडू स्क्वेअर अंपायरच्या मागे आपण बघतो. डीप स्क्वेअर मध्ये चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव पुढे. एक धावसंख्या वाढली. जांबोली 35 धावा धावफलकावर लागलेत. आता मात्र उदय याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न झालाय तो म्हणजे वरुण याचा. तर बघतो आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली रोहन याने. जवळजवळ 7 धावा खर्च केल्या आणि रोखून ठेवण्याचं काम केलं. उदय पाहूया. हो यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी होत आहे चूक आणि एक धाव नक्कीच पूर्ण केली जात आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल की नाही पाहूया. होय नाही करताना या ठिकाणी प्रयत्न सुद्धा केले जात आहेत आणि या ठिकाणी स्क्वेअर फेकी पण गडी मात्र बाद. या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केलं जात आहे. विकेटचं पतन. धावसंख्या 36 धावा. डीजे जे आपण बघतोय धावसंख्या धाव लागले ते म्हणजे 36 धावा. मयुरेश पाटील नवीन आलेले बॅटर आपण बघतो मैदानात. नंबर 9 उदय अजूनही सज्ज आहेत. हो यावेळी फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल उदय पाटील नावाचा ब्रँड षटकार. डीजे पाटील यांची बॅट तडपली जात आहे आणि आपली विकेट का ठेवलाय याचा पत्ते म्हणजे बघतोय आपण उदयाला. 6 धावा 42 धावा झाल्या धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक या ठिकाणी आणि कुठलीच चुकी नाही. क्षेत्ररक्षक मात्र सुनील एक सुरेख झेल या ठिकाणी टिपला जातोय. विकेटचं पतन. मोठी विकेट या ठिकाणी. शेवट सुदर्शन नंबर 10 वर आपण बघतोय. तर नवनाथांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. 4 चेंडू हाताळले 8 धावा दिलेत. पुढे चेंडू घेऊन यावेळी खोलवर डब्या चेंडू अपील केले. पंच या ठिकाणी दर्शवतात की लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू लेग पाईचा इशारा पंच आमचे ऑफिशियल्स. धावसंख्या 43 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधील नवनाथाचा महेश मकवाना सर नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध झालेत आणि आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी चांगली अंपायरिंग त्यांच्या मार्फत. शेवट चेंडू नवनाथ. यावेळी सुरेख चेंडू. चेंडू फाईन लेगला खेळला जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होणार नाही. येतोय हा महत्वपूर्ण चौकार. डीजे
47 धावा धावपैकी लावल्या जाते या चौकाशी आणि 48 धावांचा उद्दिष्ट या ठिकाणी आपण लावलं जात आहे. तर जाऊया आपण एक छोटीशी डीजे ब्रेक कडे आणि दुसऱ्या इनिंग साठी आपण बघतोय नक्कीच आमचे आवडते समालोचक निशांतजी पाटील. वेलकम वेलकम सर. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आज या स्पर्धेतील हा दुसरा दिवस आणि सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नवघर विरुद्ध कानाई स्पोर्ट पाये या दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना नवघर संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम कानाई स्पोर्ट पायेच्या विरोधात. एक चांगला सामना पाहायला मिळेल. नवघर संघ आज जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली, चांगली फिनिश केली. या मॅचचा इनिंग अगदी जर पाहिलं तर या शेवटच्या षटकामध्ये 13 धावा नवलाच्या विरोधात पाहायला मिळाल्या. उदय पाटील एक प्रमुख खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी भरपूर मोठा संघर्ष केला. तदनंतर त्याच्या बॅटमधून धावा चांगल्या रीतीने आल्या. अग्रिकट्टा नवघर विरुद्ध कानाई स्पोर्ट पाये या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. 48 धावांचं टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये टीम कानाई स्पोर्ट पाये या संघाच्या विरोधात. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, तुझं पंख दिले देवाने गे झेप सामर्थ्याने दरी डोंगर हिरवे राने जा ओलांडून अडथळे सारे. या मॅच मध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून कानाई स्पोर्ट पायेला मार्गक्रमण करायचं आहे. अगदी पहिलं तर 48 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. 5 षटकामध्ये म्हणजेच काय चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि एका बाजूला जर पाहिलं तर अग्रिकट्टा नवघर या टीमला तुम्ही पाहता चांगली बॅटिंग केली, चांगल्या पद्धतीनं धावफलक मात्र धावफलकावरती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 47 धावा फलकावरती आपण पाहिल्या आणि 48 धावांचा टार्गेट सेट केला. सुरुवातीला धावा भरपूर कमी आल्या, परंतु तदनंतर चांगली बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये अग्रिकट्टा नवघर या टीमला तुम्ही पाहता चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना. फॉलो गँगच्या माध्यमातून आगरी समाजातील, कोळी समाजातील, आदिवासी समाजातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून फॉलो गँगनं उभारल्या आणि चांगली संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आगरी समाज जर पाहिलं तर उत्तर कोकणामध्ये खूप मोठा आगरी समाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आगरी समाजाच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आगरी चषक 2024चा हा दैदिप्यमान सोहळा. चांगली स्पर्धा. अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस तुम्ही पाहता, कारण चांगल्या स्पर्धा सातत्यानं या मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि ISPL सध्याच्या घडीला सुरू आहे, कारण ग्रामीण क्रिकेट खेळणारे खेळाडू आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ISPL स्पर्धेमध्ये खेळताना देखील आपण पाहतोय. म्हणजेच काय, टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं उदय पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला चैतन्य खारखंडी. पहिलाच बॉल लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. उदय पाटील एक अष्टपैलू खेळाडू,
जितू पाकर नवघर या संघाच्या माध्यमातून सातत्यानं त्याला आपण खेळताना पाहतोय. आज जर पाहिला तर आगरी कट्टा नवघर या संघाच्या माध्यमातून खेळतोय. चांगली बॅटिंग केली. यावेळेस पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. पहिला चेंडू टाकत असताना वाईड बॉल पाहायला मिळाला चैतन्यच्या विरोधात. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ज्या उंचीसाठी चैतन्य खेळले होते ती उंची प्राप्त होत नाही आहे. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतो आहे उदय पाटीलच्या माध्यमातून. चांगला चेंडू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि उदय पाटील एक अनुभवी गोलंदाज आहे. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर करत नाही आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न चैतन्याचा राहिला आहे आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू आपण पाहिले. चांगली लाईन पाहायला मिळाली. लेंथ चांगली आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत उदय पाटील. फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. संधी होती या चेंडूवरती आणि इथे चैतन्यानं चुकी केली आहे. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते. काही गोलंदाजी करतायत उदय पाटील. वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकत असताना चैतन्याने भरपूर मोठा संघर्ष केलाय. उदयच्या विरोधात खेळताना सलग 3 चेंडू डॉट तो खेळला. इथे लेगबाईच्या स्वरूपात धाव आली आहे आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. 2 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर क्रीजर मध्ये शतरक्षक नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. विनायक नायगाव आणि ब्रह्मावती खार्डी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. अष्टविनायक नायगाव वर्सेस ब्रह्मावती खार्डी असा पुढील होणारा मॅच असेल. दुसऱ्या फेरीतला पहिला मॅच. ओ टू कमेंट्री बॉक्स. खूप चांगला स्वीपचा फटका पाहायला मिळाला. इथे मोठा फटका चेंडूला पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. अभिजितच्या बॅट मधून येतोय धमाका. रेषेच्या पलीकडे चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस खोलवर टपाला चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फ्लिक केला. स्क्वेअर क्रीजर मध्ये शतरक्षक आहे तिथे. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. तिसरीचा प्रयत्न इथे होणार नाही. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. काय फलंदाजी केली आहे अभिजितनं. इम्प्रेस केलं. या अगोदरच्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून स्वीपचा फटका आपण पाहिला. त्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर जर पाहिलं तर वाईड ऑफ लॉंग ऑनला कमालीचा स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला. अगदी जर पाहिलं तर महामाई देवी माता स्टँड यामध्ये चेंडू उडवला होता. खूप चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा. म्हणजेच काय चांगली बॅटिंग करतोय अभिजित या मॅचमध्ये. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि 48 धावांचा पाठलाग करत असताना कान्हाई स्पोर्ट पाये या टीमने धावफलकावरती धावा केल्या. त्या 14 धावा. चांगली सुरुवात केली असंच म्हणावं लागेल. चैतन्याने भरपूर मोठा संघर्ष केला. 3 चेंडू डॉट खेळला परंतु अभिजितनं खऱ्या अर्थानं डावाला सावरलाय. चांगल्या रीतीने तो बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केली कारण एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि फलंदाजीमध्ये देखील तो दमखम दाखवतोय. म्हणजेच काय आतापर्यंत अष्टपैलू खेळ राहिलाय अभिजित या खेळाडूचा. चांगला सामना रंगला. 48 धावा कान्हाई स्पोर्ट पाय या टीमला या मॅच मध्ये बनवायच्यात. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 4 षटकांमध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. आगरी कट्टा नवघर संघ एक चांगल्या धाटणीचा संघ आहे आणि त्यांची गोलंदाजी चांगली आहे. या गोलंदाजांच्या विरोधात खेळत असताना चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल. जास्तीचा वेळ खर्च करू नका. नवघर संघ लगेच सामन्याला सुरुवात करा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. आतापर्यंत पहिल्या षटकासाठी 4 मिनिटे खर्च केली. म्हणजेच काय खूप चांगल्या रीतीने खेळ साकारलाय नवघर संघानं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं मैदान आणि या मैदानावरती आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय. आगरी चषक 2024 हा दैदिप्यमान सोहळा. चांगली स्पर्धा. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. फॉलो गँगचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली संकल्पना या गँगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हितेश भोईर यांचा देखील आपण आवाज ऐकला. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील रंग भरलाय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील ते आहेत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळतं. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे.
इट इज अ वाईट बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. हर्ष आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2. भरपूर महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे आगरीकट्टा नवघरसाठी. यावेळी चांगला स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून गॅप मध्ये खेळलेत. भरपूर मोठा गॅप आहे. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक आलाय. बॅकफूट पंच पाहायला मिळाला. चेंडूला स्लाइस केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. शतरक्षक नव्हते आणि ते 4 धावा मिळाल्या चैतन्यला. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 48 धावा बनवायच्या आहेत कानाई स्पोर्ट पायेला या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती. हर्ष हा चेंडू खराब होता आणि त्या चेंडूवरती चौकार आला चैतन्यच्या बॅटमधून. इथे खोलात टाकला होता. अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत होता. शतरक्षक चेंडू अडवण्याचा तिथे प्रयत्न करतायत आणि इथे एकच धाव मिळते. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग करू शकले नव्हते. मिस टाइम हा फटका होता. पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक होते. केवळ एकच धाव मिळाली. या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली आहे चैतन्यनं. कारण पहिल्या षटकामध्ये अगदी त्यांनी भरपूर मोठा संघर्ष केला. या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करतोय. स्विचीचा फटका. सुरेख फटका. बॉल जातो इनटू द गॅप. सीमारेषा पार. चौकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. कमालीचा स्ट्रोक आलाय. फलंदाज अभिजितच्या बॅटमधून स्विचीचा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. अगदी पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन दाखवण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. इथे जर पाहिलं तर उलट दिशेनं खूप चांगला स्ट्रोक सजवलाय. फुलटच चेंडू होता आणि खूप चांगल्या रीतीनं फटका एक्झिक्यूट केला. 4 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते पायचीच्या स्वरूपात अभिजित देवलीकरला परतावा लागेल. मोठी विकेट. चांगली बॅटिंग करत होता. इथे स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर सापडला आणि पायचीच्या स्वरूपात इथे बाद झाले फलंदाज. चला आपण टॉस करून घेऊया. धावफलकावर किती धावसंख्या ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. निशांतजी स्कोरबोर्ड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू द्या. 24 धावा धावफलकावरती. केवळ मात्र यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मी निकेश यांना विनंती करतोय. अष्टविनायक नायगाव टीमचे कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मावती खार्डी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमच्यासोबत जुळले जातील. केवळ मात्रे भावेश मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. 4 षटकांचा मॅच असेल. 4 षटकांचा मॅच असेल. कॉलिंग करतायत ब्रह्मावती खार्डी टीमचे कॅप्टन. अग्री चषक आणि फॉलो गँग असे टॉसमध्ये दडलं आहे. फॉलो गँग असा उल्लेख केला आहे. अग्री चषक म्हणजेच अष्टविनायक नायगाव टीमच्या कॅप्टनने हा टॉस जिंकलाय. निकेश टॉस तुम्ही जिंकलाय. या वेळेला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्लेइंग इलेव्हनमध्ये काय चेंजेस केलेत बदलाव? हा 2-3 जण चेंजेस केलेत. प्रशांत थोडं कामासाठी बाहेर गेलाय. मनमीत गेलाय थोडं केलेलं. एक चांगला मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? हा हो. तुमच्याकडून कॅप्टन चांगला मॅच होईल इथे? हो नक्कीच. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्या कारणाने आपण थोडक्यात या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या घेतल्यात. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला अष्टविनायक नायगाव टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल ब्रह्मावती खार्डी या टीमला. होणारा पुढील मॅच काही वेळेतच तुमच्यापर्यंत येईल. तत्पूर्वी या कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत निशांत पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खोलवर टप्प्याला चेंडू होता. मिडऑन क्षेत्रामध्ये खेळलेत आणि इथे एकच धाव मिळते उत्तमला. चांगली बॅटिंग करत होता अभिजित देवलीकर. परंतु इथे जर पाहिलं तर स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन मिस केली. खरं तर चांगली बॅटिंग करत असताना स्विचीचा फटका खेळणं गरजेचं होतं का हा देखील अभिजितला प्रश्न सतावत असेल. कारण चांगल्या टचमध्ये होता. यावेळेस हवेत खेळले तर शतरक्षक आहेत का वर रिझन मध्ये चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतील. वाह काय कमालीचा झेल टिपलाय. महत्वाची मोठी विकेट. चैतन्य इथे बाद झालाय. आणखीन एक धक्का.
टीम कान्हाई स्पोर्ट पाहायला बसतोय फलंदाज बाद. खराब स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, बराच काल चेंडू हवेत होता. एलिव्हेशन भरपूर जास्त या चेंडूवरती, परंतु डिस्टन्स कमी होतं आणि खूप चांगल्या रीतीने झेल टिपलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आणि चैतन्य खारकंडी हा फलंदाज देखील इथे बाद झाला. सलामीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत या मॅच मध्ये. चांगली सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा अगदी आपल्याला पाहायला मिळाले. अभिजित चांगली बॅटिंग करत होता. चैतन्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आला होता, परंतु इथे बाद झालेत. मयुरेश बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू होता. इथे देखील नो बॉल, बीमर चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू टाकलाय मयुरेशनं. आणि म्हणजेच काय, पुढचा चेंडू मात्र फ्रीडचा असेल. या चेंडूवरती खरे तर फायदा घेता आला नव्हता उत्तमला. इथे मोठा फटका खेळू शकले असते, परंतु इथे डॉट चेंडू आलाय, परंतु नो बॉल इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. मयुरेश, फ्रीडचा चेंडू आहे. चांगला स्ट्रोक खेळत वाईड ऑफ लॉंग ऑफला. शतरक्षक आहे तिथे, चांगलं शतरक्षण, परंतु 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का, तर नाही. 2च धावा. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. उत्तमला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. उत्तम एक चांगल्या धाटणीचा तो खेळाडू आहे. आक्रमकता त्याच्याकडे ठासून भरली आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं त्याला चांगल्या रीतीने खेळ दाखवावा लागेल. बहारदार खेळ त्याला करावा लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. स्विचीचा फटका, स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, लॅक ऑफ स्पेस, भरपूर साऱ्या गोष्टी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण फलंदाजाला रीड केलं. सुरुवातीलाच त्याचा टान्स जर पाहिला तर गोलंदाजाने हेरलाय आणि तदनंतर चांगल्या रीतीनं चेंडू टाकत असताना गोलंदाज मयुरेश इम्प्रेस करतोय या चेंडूवरती. चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला मयुरेशच्या माध्यमातून. इथे देखील स्लोवर वन चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकलेला नाही. आता बॅटची एज लागली. अगदी पहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक आहे तिथे. इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली या 29 या आकड्यावरती. चांगल्या पद्धतीने कमबॅक केला अग्रिकट्टा नवघर या संघानं. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात मयुरेशनं. एक वाईटच्या स्वरूपात देखील धावाली आहे, नोच्या स्वरूपात धावाली आहे. म्हणजेच काय 4 धावा या षटकामध्ये आतापर्यंत मयुरेशनं खर्च केला. इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम कान्हाई स्पोर्ट पाहायसाठी. राऊंड विकेट. मयुरेश पुन्हा एकदा. यावेळेस चपल क्रॉस झाले होते. बेगिट करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे वाईड बॉल पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक धावेसाठी इथं संघर्ष सुरू आहे मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. ब्रँडेड षटकार, सुरेख फटका. खराब चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला तेजस देवळीकर या फलंदाजानं. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर बॅट स्विंग पाहायला मिळाली आणि अगदी चांगल्या रीतीनं फटका सजवला. या 6 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 36 या आकड्यावरती. 48 धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी टीम कान्हाई स्पोर्ट पाहिला आणि आतापर्यंत 36 धावा
इथे शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू आला. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे कानाई स्पोर्ट पायेनं. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. अजून या मॅचमध्ये बरंच काही बाकी आहे. इथून देखील कमबॅक करू शकतो आगरीकट्टा नवघर संघ, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. इथे धावा रोखाव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील. सलामी दोन्ही फलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने दिली, परंतु मधल्या फळीमध्ये तेजस चांगली बॅटिंग करतोय. उत्तम देखील त्याला चांगली साथ देतोय. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. मयुरेश फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस चेंडू होता, बॉल बॅक ड्राईव्ह. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का बघायचा आहे. कॉलिंग खराब आहे आणि इथे जर पाहिलं तर काय घडलंय मैदानावरती. एक धाव मिळते या चेंडूवरती आणि अगदी काय घडलंय पंच पाहणी करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. इथे फुलटॉस चेंडू होता आणि खेळण्याचा प्रयत्न तेजसने जरूर केला. भरपूर साऱ्या गोष्टी घडल्यात मैदानावरती. मागील चेंडूवरती देखील अशाच प्रकारचा चेंडू टाकला होता, तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता 6 धावांसाठी. आणि इथे काय घडलंय अगदी पाहावं लागेल. चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय, आगरी चषक 2024 आणि ते पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. पंच काय घडलं या चेंडूवरती. तिसरे पंच आमचे पाहणी करतील. तर नक्कीच आमचे तिसरे पंच विशाल नाईक सर पाहणी करतील, कारण एखादं डिसिजन जर पंचांना कळलं नाही तर तिसरे पंच पाहणी करतील. यस, आमचे तिसरे पंच पाहत आहेत अगदी काय घडलंय या चेंडूवरती. कारण फलंदाजांना गोलंदाजांना खेळणाऱ्या खेळाडूंसाठी रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे, परंतु पंचांना काही अडचण आल्यास आम्ही इथे तपासणी करू, हे देखील लक्षात ठेवा. पंच तपासणी करतायत अगदी काय घडलंय या चेंडूवरती. आमचे तिसरे पंच विशाल नाईक सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात इथे तेजस बाद झालेत. असंच काही घडले असे आमचे पंच आमच्यापर्यंत सांगतायत. तर नक्कीच आमचे पंच पाहणी करतात अगदी काय घडलंय. तर या चेंडूवरती एक धाव, ती बेल्स पडली होती, ती हवेली पडली होती. आता आमच्यापर्यंत निर्णय पोचवला जातोय. तर एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती.
गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिला तर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललाय, फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. 38 धावा धाफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. उदय पाटील पहिल्या षटकामध्ये 14 धावा उदय पाटीलनं खर्च केल्या. या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 चेंडूवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. इथून कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. उदय पाटीलला भरपूर मोठं नाव आहे मीरा भाईंदर परिसरातील. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. उदय पाटील राऊंड विकेट. यावेळेस फुलटॉस बॉल, खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. डॅडीचं मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. तर नक्कीच त्या प्रेक्षकांनी यायचंय, कारण फॉलो गँगच्या माध्यमातून सीमारेषेच्या पलीकडे जो प्रेक्षक झेल टिपेल त्याला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक आहेत आणि इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग केली आहे कानायस्फोट पायेनं. आज जर पाहिलं तर अभिजितनं चांगली सुरुवात केली, उत्तमने देखील मधल्या फळीमध्ये या मॅच मध्ये मोठे फटके खेळलेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर अनपेक्षितपणे उचली पाहायला मिळाली. रायझिंग डिलिव्हरी होती, टेक ऑफ घेतला चेंडूनं आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतो आहे. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. अजून मात्र 3 धावांची आवश्यकता. खोलात टाकलाय, फक्त चेंडूला दिशा दिली. खूप चांगल्या पद्धतीनं मनगटाचा वापर केलाय, बॉटम एंडचा वापर करत असताना या चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये टर्न केलाय. फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 46 या आकड्यावरती. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. जबरदस्त खेळ राहिलाय कानायस्फोट पाय या टीमचा, कौतुक करावा लागेल, कारण गोलंदाजी चांगली राहिली. फक्त 47 धावांवरती रोखलं. अग्रिकट्टा नवगर या टीमला 48 धावांचं टार्गेट सेट केलं होतं या संघाच्या विरोधात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा अभिजितच्या बॅटमधून धावा खोऱ्याने आल्या. तदनंतर जर पाहिलं तर उत्तमनं चांगला खेळ केलाय आणि तेजसच्या बॅटमधून देखील आपण षटकार पाहिलाय. म्हणजेच काय आज खूप चांगला सांघिक खेळ पाहायला मिळतो आहे. येणारे 7 चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुदर्शनला आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, हवेत खेळले, क्षेत्ररक्षक अगदी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय कानाई स्पोर्ट पायनं. अभिनंदन कानाई स्पोर्ट पाय. हार्ड लक, टफ लक, अग्रिकट्टा नवगर संघ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्यांनी गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना 5 चेंडूमध्ये 16 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या असा खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय मिस्टर अभिजित देवळीकर. या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा.